नमस्कार मंडळी आनंदी या मालिकेचा आजचा भाग खूप इंटरेस्टिंग आणि खूप भारी दाखवलेला आहे बरं का. इकडे आता आबांना जेव्हा कळतं की आनंदीला शिल्पाने जो काही त्रास दिलाय, तिला जो काही पुतळा बनवून तिने बनवून ठेवलं होतं, ते जेव्हा आबांना कळतं तेव्हा आबा ते आनंदीला घेऊन जाण्यासाठी येतात. आणि या सगळ्या कटकारस्थानामागे शिल्पाचा हात आहे हे जेव्हा युगंधरच्या समोर येतं, तेव्हा मात्र आता युगंधरने आबांसमोर हात जोडत आनंदीची माफी मागितलेली आहे. आणि यापुढे आनंदीला घरामध्ये कोणताही त्रास होणार नाही, हे आता स्वतः युगंधरने आबांना शब्द दिलाय. पण इकडे आता ज्या माई आहेत त्यांनी आनंदीची सगळी अवस्था पाहिलेली असते आणि हे सगळं शिल्पाने जे काही केलं ते माईंना सुद्धा अजिबात पटलेलं नाही आहे. आणि त्याच्यामुळे आता स्वतः माईंनी युगेंदर समोर एक एक करत शिल्पाने आतापर्यंत आनंदीला जो जो काही त्रास दिलाय ते सगळं काही आता माईंनी स्वतः युगंधरला सांगितलंय. आणि शिल्पा ज्या पद्धतीने आनंदीला त्रास देते, तिच्याशी वागते, हे सगळं सगळं काही आता माईंनी युगेंदरला सांगून मोकळ्या झाल्यात. आणि या सगळ्यानंतर युगेंदरने शिल्पाला ताकीद तर देऊन ठेवलेली आहेच, पण त्यासोबत सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आनंदी ही आंधळी आहे, तिला दिसत नाही आहे, ही गोष्टसुद्धा आता माईंनी युगेंदरला सांगून टाकली आहे. म्हणजे इतके दिवस शिल्पाने सगळ्यांना ताकीद देऊन ठेवली होती की ही गोष्ट युगेंदरपर्यंत पोहोचताच कामा नये, त्याला कळता कामा नये की ही मुलगी आंधळी आहे. पण आता हे सुद्धा माईंनी युगेंदरला सांगून मोकळ्या झाल्यात. आणि जेव्हा आता युगेंदरला कळतं की आनंदी आंधळी आहे, तेव्हा मात्र त्याला आनंदीची आणखीनच सहानुभूती वाटते आणि तिचं कौतुकही वाटतं की ती आंधळी असून सुद्धा एवढ्या सगळ्या गोष्टी ती करते. पण शिल्पाचा खरा चेहरा आता जेव्हा युगेंदरच्या समोर आलेला आहे, तेव्हा मात्र युगेंदरने शिल्पाला चांगलीच जन्माची अद्दल घडवली आहे. तिला अशी काही शिक्षा केली आहे की आता शिल्पा आयुष्यभर विसरणार नाही आहे. आता नेमकं असं सगळं काय घडलं, युगेंदरने शिल्पाला कोणती शिक्षा केली, हे सगळं काही आपण आजच्या भागामध्ये पाहणार आहोत. तर प्रेक्षकांनो, त्याआधी जर तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल, चॅनल अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल आत्ता सबस्क्राईब करून घ्या. म्हणजेच मालिकांचे असेच येणारे नवीन व्हिडिओज आणि नवीन अपडेट्स सगळ्यात आधी तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळतील. आणि सोबत व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. मंडळी, इकडे आपण आता पाहिलं की जेव्हा फॉरेन डेलिगेट्स आलेत आणि त्यांना हा पुतळासुद्धा खूप आवडलेला असतो, पण त्यावेळेला आता ते विचारतात की ह्या घरातल्या मेन व्यक्ती कुठे आहे? सगळ्यांची ओळख करून दिली, पण तुमची वाईफ कुठे आहे? तेव्हा आता युगेंदर म्हणतो की धनश्री, जा आनंदीला घेऊन ये बरं खाली. आणि धनश्रीला आता माहीत असतं की आनंदी तिथे पुतळा म्हणून उभी राहिलेली आहे. धनश्री जाते वरती आणि वरती जाऊन पुन्हा त्यांनी म्हणते की मालकसाहेब, रूममध्ये आनंदी नाही आहेत. आता मालकसाहेब म्हणतात की रूममध्ये आनंदी नाही आहे म्हणजे आनंदी गेली कुठे? त्यावर आता इकडे शिल्पा लगेच म्हणते की अरे, ती कदाचित माहेरीसुद्धा गेली असेल. आता पाहुण्यांच्या समोर म्हणजे जे डेलिकेट्स आले त्यांच्यासमोर युगेंदर कसं तरी ह्या गोष्टी सावरून घेतो, पण तो लगेच शिर्केला म्हणतो की आनंदी कुठे आहे हे आत्ताच्या आता बघ. आता युगेंदरला वेगळा संशय येतो की त्याला असं वाटतं की विद्याधरने पुन्हा तिला त्रास तर दिला नसेल, त्याने गायब केलं नसेल, म्हणून तो शिर्केंना लगेच कामाला लावतो आणि म्हणतो की आत्ताच्या आता शोधून काढा, आनंदी नक्की कुठे गेल्यात त्या. युगेंदरला एकाच गोष्टीची भीती वाटते की विद्याधर घरात नाही आहे, म्हणजे विद्याधरनेच पुन्हा आनंदीला तर किडनॅप केलं नसेल किंवा कुठे घेऊन तर गेला नसेल. आणि त्याच्यामुळे आता तो खूप बेचैन अस्वस्थ झालेला असतो. शिल्पा म्हणते की अरे, एवढी कशाला काळजी करतोय, असेल ती इथेच कुठे, तर नाही तर माहेरच गेली असेल, एवढी कशाला काळजी करायची काय गरज आहे. इकडे आता आलेल्या पाहुण्यांचं जेवण वगैरे झालेलं असतं आणि ते आता निरोप घेतात. तेव्हा आता युगेंद्र म्हणतो की हो, तुम्ही या आता आणि जो तुमच्यासाठी जे गिफ्ट आहे ते मी पार्सल करून तुमच्याकडे पाठवतो. आणि आता हे डेलिकेट्स निघून जातात, म्हणजे पाहुणे आले ते निघून जातात. पण तेव्हा आता शिल्पाला मात्र ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद झालेला आहे. पण इकडे आता सगळेजणं आनंदीची शोधाशोध करतात की आनंदी कुठे, म्हणजे आरती आणि शिर्के. आता त्यांना ही गोष्ट माहितीच नाही की आनंदी इथे शिल्प म्हणजे पुतळा बनवून उभी राहिली आहे. आणि आनंदीला मात्र आता इकडे प्रचंड गरमी होत असते. तिथे कोणतंही व्हेंटिलेशन नसतं, पूर्ण पॅकिंग झालेलं आहे, एवढं सगळं तिला कलर लावलेला आहे आणि तिला खूप त्रास होत असतो त्या ठिकाणी. आणि ती प्रचंड घामाघूम झालेली असते, नाकातून आणि डोळ्यातून तिच्या रक्त यायला लागलेलं असतं. इकडे आता ज्या माई आहेत त्यांना आनंदीची ही अवस्था पाहवत नाही आहे. आनंदी आता ज्या माई आहेत त्या इथे शिल्पाला म्हणतात की अगं शिल्पा, तू हे काय करतेस? बस कर आता, बस झालं हे सगळं. अगं, ते लोक आता हे गिफ्ट करून पाठवणार आहेत, तुला कळते का तू काय करतेस ते? शिल्पा आता इथे माईंना म्हणते की तुम्हाला नाही कळणार, ह्या मुलीची ही शिक्षा आहे, तिने स्वतःहून ही गोष्ट स्वतःवर ओढवून घेतलेली आहे, मी तिला हे सगळं काही करायला लावलेलं नाही आहे. पण इकडे आता शिर्के आहेत ते आरतीला फोन करतात आणि फोन करून विचारत असतात की तिकडे आनंदी आली आहे का. पण आरती म्हणते की आनंदी तर इकडे नाही आली आहे. आणि त्याच्यामुळे आता आरतीसुद्धा घाबरते की आनंदी गेली कुठे. आता आरतीला चांगलंच माहिती आहे की शिल्पा ही तिला वारंवार त्रास देत असते आणि त्याच्यामुळे आरती आता कसलाही वेळ न घालवता निंबाळकरांच्या घराकडे येते. तिला आता असं वाटत असतं की ह्या सगळ्यामागे नक्कीच काहीतरी शिल्पाचाच कारस्थान असणार आहे, कारण ह्या सगळ्या गोष्टी तीच करते. ती आता शिर्केंना येऊन म्हणते की भेटली का तुम्हाला आनंदी, आनंदी कुठे आहे? शिर्के म्हणतात की काहीच पत्ता लागत नाही आहे. इथे शिल्पाताई म्हणतात की ती घरीच होती तिच्या रूममध्ये, पण ती तिच्या रूममध्येच नाही आहे.
आता इकडे आरती म्हणत असते की नक्कीच या सगळ्यामागे ना शिल्पाताईंचाच हात आहे. आपण एक काम करूया, पुन्हा घरामध्ये चेक करूया. शिर्के म्हणतात आमचं सगळं घर चेक करून झालंय, पण तरी पण तुला असं वाटत असेल तर आपण चल एकदा घरामध्ये बघूया. आता शिर्के आरतीला घेऊन इकडे निंबाळकरांच्या घरामध्ये येतात. आरतीची नजर इकडे आता आनंदीला इकडे तिकडे शोधत असते आणि तेव्हा ह्या ज्या माई आहेत त्या पुन्हा पुन्हा आता इथे शिल्पाला ते सांगत असतात की शिल्पा आता बस कर, अगं पाहुणे गेले, आता तरी युगेंद्रला सगळं काहीतरी खरं खरं सांग. अगं कशापायी त्या पोरीचा अंत पाहतेस, तिला तिथे श्वाससुद्धा मोकळा घेता येत नाही आहे. कधीची ती मुलगी तिथं उभी राहिली आहे. थांबी जाऊन युगेंद्रला सगळं काही सांगून टाकते. पण आता शिल्पा माईंना आणि आजोबा जे आहेत त्या दोघांनासुद्धा थांबवते आणि युगेंद्रशी बोलूच देत नाही. आता इकडे आरती म्हणते की कुठे आनंदी, आनंदी कुठे, आणि ती आनंदीला शोधत असते. आणि तेवढ्यात आरतीचं लक्ष हे आता ज्या ठिकाणी ते शिल्प उभं आहे म्हणजे आनंदीकडे जातं आणि एका नजरेत आरतीने लगेच तिला ओळखलं की हीच आनंदी आहे. आरती लगेच इथे आनंदीच्या समोर धावत येते आणि पाहते तर आनंदीच्या नाकातून डोळ्यातून रक्त वाहत असतं. इकडे युगंधर शिर्केला विचारत असतो की काय झालं, आनंदी भेटल्या का, कुठे आहेत आनंदी. त्यावर आता इकडे आरती जी आहे ती लगेच ओरडते आणि म्हणते की आनंदी, अगं काय करतेस तू, हे काय करून घेतलेस स्वतःचं. आणि ती लगेच आरतीच्या समोर धावत येते आणि तेवढ्यात आता बाकीचे सगळे सुद्धा येतात, म्हणजे युगंधर आणि शिर्के सगळेजण आरतीच्या आनंदीचा जो पुतळा बनवून ठेवलेला आहे तिथे धावत येतात. आनंदी अक्षरशः घामाघूम झालेली असते, तिच्यात त्राणच नसतात. आणि जेव्हा आता आरती म्हणते अगं आनंदी बस कर, पाहुणे कधीची निघून गेली आहेत, आणि तेव्हा आता कुठे आनंदी मोकळा श्वास घेते, पण तेवढ्यात ती चक्कर येऊन खालीच पडते. सगळेजण आता पुढे धावत येतात आणि आरती आता इथे आनंदीला शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करते आणि म्हणते आनंदी उठ ना, आनंदी काय झालं तुला. तिच्या नाकातून आलेले रक्त पाहून आता आरती खूप घाबरलेली असते आणि म्हणते की मालक साहेब बघा ना, बघा ना आनंदीला काय झालं. आता इथे युगेंद्रला खूप मोठा धक्का बसलाय, तो अजूनही त्या गोष्टीला पुतळा समजत असतो आणि ती आनंदी असते. आणि आता हे युगेंद्र म्हणतो की हे समजा कुणी केलं, कुणी सांगितलं हे आनंदीला. आणि त्याची नजर आता इकडे शिल्पाकडे जाते आणि त्याला चांगलंच माहीत असतं की हे सगळं शिल्पानेच केलेलं असणार आहे. शिल्पा म्हणते अरे युगेंद्र तू माझ्याकडे असं काय पाहतोयस, मी तिला काही करायला सांगितलं नाही आहे. आता युगेंद्र आनंदीची ती अवस्था पाहून त्याला खूप वाईट वाटतं. तो लगेचच तिला उचलून घेतो आणि तिकडे सोफ्यावर आणून ठेवून देतो. आणि आता लगेचच पाणी आणायला सांगतो आणि आनंदीचा चेहरा वगैरे सगळं काही क्लीन करायला सांगतो. आणि इकडे मात्र आता त्याची जी धावपळ पाहून इथे शिल्पाच्या मात्र चेहऱ्यावरचा रंगच उडाला आहे. त्याला कळतं आता की हिला जर काही झालं तर युगेंद्र आपल्याला काही सोडणार नाही आहे आणि युगेंद्र आपल्याकडेच रागाने पाहत होता. म्हणजे युगेंद्रला नक्कीच काहीतरी संशय येणार की हे सगळं आपणच केलं. आता युगेंद्र हिला आनंदीला तर शुद्धीवर आणण्याचा प्रयत्न करतो, पण आता तो प्रचंड चिडलाय की आनंदी हे सगळं काही स्वतःने करणार नाही आहे. युगेंद्र शिल्पाकडे रागाने पाहत म्हणतो की कुणी केलं हे सगळं, आनंदीला हे सगळं करायला कुणी सांगितलं होतं. इथे आनंदी आता शुद्धीवरती आलेली आहे, म्हणजे तिचा चेहरा वगैरे आता सगळं काही स्वच्छ केलेलं आहे. आणि आनंदी शुद्धीवर आल्यावर म्हणतात की आनंदी का केलं तुम्ही असं, तुम्ही मला सांगा, हे समज करायला तुम्हाला कोणी सांगितलं होतं. आणि आता योगिंदरचा रोख हा शिल्पाकडेच असतो. आणि आनंदीसुद्धा आता शिल्पाचं नाव घेऊन सांगणार असते की हे सगळं काही शिल्पानेच करायला सांगितलेलं आहे शिल्पाताईने. तेवढ्यात शिल्पा लगेच म्हणते की अरे युगेंदर, हे सगळं तिने तिच्याच मर्जीने केलं आहे. काय आहे ना, तू पुतळा इथे आणून ठेवलास आणि तिचा धक्का लागला, तिच्या वेंधळेपणाने तिने त्या पुतळ्याला धक्का दिला आणि त्या पुतळा पूर्णपणे तोडून टाकला. मग आता ऐन वेळेला काय करणार, आणि म्हणून ती स्वतःच पुतळा झाली. मी तिला म्हणत होते अगं नको बाई करूस तो हे सगळं, आपण योगेंदरला सांगू, तो काहीतरी याच्यातून मार्ग काढेल. पण ती अजिबात ऐकली नाही, तिने स्वतःहून हे सगळं करून घेतलेलं आहे. आता आनंदीला शिल्पा काहीच बोलू देत नाही आणि हे सगळं खापर जे आहे ती पुन्हा आता ती आनंदीवर टाकते. युगंधर आता इथे आनंदीला म्हणतो आनंदी एवढं समज करायची काय गरज होती, अहो मला एकदा सांगितलं असतं मी दुसरा पुतळा बनवून घेतला असता. आणि ते पाहुणे काही त्यांना जर सांगितलं असतं ना तर त्यांनी तो पुतळा नंतरही बघितला असता. अहो एवढं सगळं करायची काय गरज होती. पण आता मात्र इथे माईंना राग अजिबात अनावर होत नाही, कारण शिल्पा ज्या पद्धतीने आनंदीशी वागतीये, तिला त्रास देते, हे माईंना सहन होत नाही. आणि माई लगेच म्हणतात की युगंधर हे समज खोटं आहे, म्हणजे मान्य आहे की आनंदीच्या हातून हा पुतळा तुटला, पण हे आनंदीने आता जे काही केलं ते तिने स्वतःच्या मर्जीने नाही केलं, हे समजा तिला शिल्पाने करायला लावलं. मी शिल्पाला सांगत होते की त्या पोरीला हे सगळं करायला नको राहूस, गेले कित्येक तास झाली ती पोरगी त्याच एकाच ह्याच्यामध्ये अवस्थेत राहिली होती, तिला किती त्रास झाला असेल. पण शिल्पाने एक मात्र ऐकलं नाही आणि तिने स्वतःचंच खरं केलं. आता मात्र माई जेव्हा युगेंदरसमोर हे सगळं सांगतात तेव्हा मात्र शिल्पाचा चेहरा अगदी पांढरा फट्ट झाला आहे. मग तिला असं वाटलंच नाही की माई युगेंदरसमोर माझं हे सत्य अशा प्रकारे समोर आणतील. आणि युगेंदर म्हणतो की शिल्पाताई, हे हे काय आहे, हे खरं आहे का,
अहो कशा पायी त्या पोरीला एवढा त्रास दिला. मला एक फोन करून सांगितलं असतं तर मी सगळं हे मॅनेज केलं असतं की. तिला एवढा त्रास द्यायची काय गरज होती. आता तिकडे हा सगळा प्रकार सुरू असताना आरती धावतच घरी येते आणि बाकी झालेला सगळा प्रकार इकडे आबांना सांगते. म्हणजे शिल्पा कशा प्रकारे आनंदीला त्रास देते आणि आज जो काही झालेला प्रकार आहे, आनंदीला शिल्प बनवून तिने जो काही त्रास दिला हे सगळं काही आता आरती आबांना सांगते. तिच्या नाकातून तोंडातून रक्त येत होतं आणि आनंदीची कंडिशन खूप खराब झाली आबा. आता हे सगळं ऐकल्यावर आबांना म्हणजे खूप खूप राग येतो आणि ते म्हणतात की म्हणजे माझ्या मुलीला एवढा तिकडे त्रास होतोय आणि मला ह्यातलं काहीच माहीत नाही आहे. आबा म्हणतात की नाही नाही, आनंदी आता अजून तिला त्रास होऊ देणार नाही मी. आणि आता इकडे आरती आणि आबा दोघंसुद्धा निंबाळकरांच्या घरी आलेले आहेत. तर माई आता युगंधरसमोर शिल्पाच्या पापांचा पाडा वाचत आहेत. जेव्हापासून आनंदी या घरात आलेली आहे तेव्हापासून शिल्पाने जे काही कटकारस्थानं केलेत आणि आनंदीला जो काही त्रास दिला आहे, तिला किचनमध्ये राहायला सांगितलं, त्या सगळ्या गोष्टी आता इथे माई ज्या आहेत त्या युगंधरला सांगायला सुरुवात करतात आणि म्हणतात की ही शिल्पा काही त्या आनंदीशी बरी वागत नाही, तिला खूप त्रास देते ती. विद्याधरला जेलमधून सोडवण्यासाठी सुद्धा या शिल्पानेच प्रयत्न केला होता. आनंदीला दिसत नाही आहे त्या गोष्टीचा फायदा घेत तिने त्या खोट्या त्या पेपरांवर तिची सही घेतली. आता मात्र हे सगळं ऐकल्यानंतर युगंधरला खूप मोठा धक्का बसलाय. पहिली गोष्ट म्हणजे शिल्पाने फसून आनंदीच्या सह्या घेतल्या त्या घेतल्या आणि आता माईंच्या तोंडून निघालं की आनंदीला दिसत नाही. त्यावर युगंधर म्हणतात की दिसत नाही म्हणजे म्हणजे काय म्हणायचं आहे. तेव्हा माई म्हणतात की हो, आनंदी जन्मतः आंधळी आहे आणि तिला दिसत नाही आहे. आता हे ऐकल्यानंतर युगंधरला मात्र खूप मोठा धक्का बसला. म्हणजे ही गोष्ट अजूनपर्यंत युगंधरला माहीत नव्हती आणि आता शिल्पाने सुद्धा सगळ्यांना बजावलेलं असतं की युगंधरला कोणी सांगायचं नाही आहे. शिल्पा आता इथे माईंचा आवाज बंद करण्याचा प्रयत्न करते आणि ती आता त्या दोघांना सुद्धा तोंड बंद करायला सांगणार असते. तेवढ्यात युगेंधर म्हणतो की बस, त्यांच्याशी ह्या आवाजात आणि अशा भाषेत बोलायचं नाही, माझे आई बापा समान आहेत ते. आणि आता इथे शिल्पाचा खरा चेहरा समोर आल्यामुळे आता शिल्पाला काही बोलताच येत नाही युगेंधर समोर. आणि तेवढ्यातच आता इकडे आरती आणि आबा दोघांची सुद्धा एंट्री झाली आहे. आबा आतमध्ये येतात आणि आनंदीला जाऊन घट्ट मिठी मारतात. आनंदीसुद्धा आता आबांना घट्ट मिठी मारून रडत असते. म्हणजे आनंदीला जो काही त्रास झालेला आहे ना, त्यावर आता आबा म्हणतात की बस झालं, मी आता माझ्या लेकीला इथे अजिबात ठेवून देणार नाही आहे. आणि आता इथे जेव्हा आबा आनंदीला घेऊन जात असतात त्या गोष्टीमुळे आता युगेंधरला खूप वाईट वाटतं. कारण आपण ह्या घरात राहूनसुद्धा आपण आनंदीची जबाबदारी घेतली आहे आणि तिला एवढा घरात त्रास होतो आहे आणि आपल्याला त्याचा सुगावसुद्धा लागला नाही आहे. या गोष्टीमुळे आता युगेंधरलासुद्धा खूप वाईट वाटतं की मी एक नवरा म्हणून बायकोसाठी जी काळजी घ्यायला पाहिजे, जी जबाबदारी घ्यायला पाहिजे ती मी घेऊ शकलो नाही आहे, तिथे मी कमी पडलो. यामुळे आता युगेंधर आबांसमोर हात जोडतो आणि त्यांची माफी मागतो आणि आबांना म्हणतो की मला माफ करा, माझ्याकडून खूप मोठी चूक झाली की मी घरच्या कुठल्याच गोष्टीकडे लक्ष नाही दिलं. आनंदीला काही त्रास होतोय का किंवा काय होतंय याकडे मी दुर्लक्ष केलं. आबा मला माफ करा. पण आबा म्हणतात की नाही, माझ्या पोरीचा आज अक्षरशः जीव जायची वेळ आली होती, मी माझ्या मुलीला इथं ह्या घरात ठेवणार नाही. आता युगेंधर सगळ्यांसमोर आबांचे पुन्हा एकदा हात जोडतो आणि म्हणतो की आबा मी बोलतोय ना, मी तुम्हाला शब्द देतो, यापुढे आनंदीला ह्या घरात त्रास होणार नाही, त्यांना कुठल्याच गोष्टीचा त्रास होणार नाही याचा शब्द मी तुम्हाला देतो. इथे आता शिल्पा म्हणते की अरे तू कोणासमोर हात जोडतोयस युगंधर, या माणसांची लायकी आहे का त्यांच्यासमोर हात जोडण्याची. त्यावर आता युगंधर म्हणतो की ताई बस बस कर, आज जी काही वेळ आली आहे ना ती तुझ्यामुळे आली आहे. आज जर अजून काही वेळ झाला असता आणि आनंदीच्या काही जीवाचं बरं वाईट झालं असतं तर त्याला जबाबदार कोण राहणार होतं. आता युगंधर असं म्हटल्यानंतर शिल्पा पुढे काही बोलतच नाही आहे. पण आबा मात्र आता ऐकायला तयार नसतात, कारण आनंदीच्या जीवाशी त्यांना खेळायचं नसतं. आणि आबा म्हणतात की माझ्या पोरीला मी घेऊन जातोय, मला माफ करा पण मी माझ्या पोरीला इथं नाही ठेवू शकत. पण आता आरती जी आनंदी आहे ती मात्र आबांना म्हणते की आबा आबा एकदा मालक साहेबांचं ऐकून तरी घ्या. आबा मला माहिती आहे तुम्हाला माझी काळजी वाटते, पण ह्या घरात जेव्हा जेव्हा माझ्यावरती संकट आले ना तेव्हा मालक साहेब प्रत्येक वेळेला माझ्या बाजूने माझ्यासोबत उभे आहेत. प्रत्येक संकटात ते माझ्यासोबत होते. प्रत्येक संकटातून त्यांनी मला वाचवलं आहे. त्यांनी त्यांचं प्रत्येक कर्तव्य अगदी चोख पार पाडलेलं आहे. पण आता इथे आबा म्हणतात अगं पण आनंदी, आज जे काही घडलं, आज जर तुला काही झालं असतं तर. आनंदी म्हणते की आबा नाही ना काही झालं, आज मी पण तुमच्यापुढे जी काही उभी आहे ना ती पण मालक साहेबांमुळेच उभी आहे. आबा प्लीज. पण आता आबा ऐकायला तयारच नसतात. आबांचं असं म्हणणं असतं की इथे आता आबांना एक गोष्ट कळून चुकली की शिल्पा काही इथे आनंदीला सुखाने राहू देणार नाही किंवा तिला सुखाने संसार करू देणार नाही आहे. पण आनंदी मात्र आता इथे आबांचं ऐकत नाही आणि म्हणते की आबा मी असं हे घर सोडून नाही येऊ शकत, तुमचे संस्कार आहेत ना, मी या घरची सून आहे आणि मी आता असं माहेरी कसं काय जाऊ शकते.